24 न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ। कोपरोली चौकात सँडविचच्या दुकानाला आग, आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। उरण तालुक्यातील कोपरोली येथे कोपरोली चौकात असलेल्या गुप्ता सँडविचच्या दुकानाला मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी दुपारी 2च्या सुमारास अचानक आग लागली। दुकानातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागले। अचानक आग लागली व ज्वाला भडकू लागल्या। आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाल्याने शेवटी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सुदेश पाटील यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले। सदर घटना शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या घटनेत एका सिलेंडरचा स्फोट देखील झाला आहे। सदर दुकानात असलेली इलेक्ट्रिक उपकरणे, विविध सामान, वस्तू, अन्न पदार्थ, मशीन, फ्रीज, फॅन, बसण्याचे खुर्च्या, टेबल आदी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। किमान 2.5 लाखांहून जास्त किमतीच्या मालाचे वस्तूंचे नुकसान झाले आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडलाय। आम्ही नेहमी मोऱ्यावरून कोपरोली येथे धंद्यासाठी येत असतो। दुकान भाड्याने घेतले आहे आणि सँडविच, आईस्क्रीम, ज्यूस तसेच इतर पदार्थ बनवून विकत असतो। दुकानात वायरच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पण ही आग विझली नाही। शेवटी अग्निशमन दलाला बोलवावे लागले। या दुर्घटनेत एक सिलेंडर तसेच विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे व विविध वस्तू, खुर्च्या, टेबल, मशीन, फ्रीज आदी वस्तू जळून खाक झाल्यात। अंदाजे 2.5 लाखांहून जास्त किमतीचे नुकसान झाले आहे। आमची परिस्थिती गरिबीची असून आमच्यावर खूप मोठे संकट कोसळले आहे। आम्ही आता बुडालो, आम्ही बर्बाद झालो, आम्हाला आता काहीच सुचत नाही। गोविंद गुप्ता, सँडविच दुकान चालक। प्रतिनिधी विठ्ठल ममतावादे, उरण। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.